आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। युवक का मर्डर या फिर कुछ और। दरअसल सोलापुर शहर गोंगड़े बस्ती के जय भवानी स्कूल परिसर के मैदान में 24 साल वैभव अंजगाने नामी युवक की लाश मिलते ही आसपास में चर्चा फैली कि एक युवक का मर्डर हुआ है। तो पुलिस मौके पर पहुंच पंचनामा कर एम्बुलेंस की मदद से लाश को पोस्टमार्टम के लिए सोलापुर सिविल अस्पताल भेज दिया। कहा जा रहा है कि अक्सर लोग यहां रात के समय शराब पीकर हंगामा करते रहते हैं। तो कुछ लोगों का कहना है कि सांप के काटने से वैभव की मौत हुई है। फिलहाल पुलिस ये पता लगाने में जुटी है कि वैभव अंजगाने की मौत कैसे हुई। या ठिकाणी जय भवानी मैदान ये आज वैभव अंजगाने म्हणून एका युवकाचं साप चावून मृत्यू झालेला आहे। असंच काही वर्षापूर्वी 18-20 वर्षापूर्वी इथंच या ठिकाणी घाणीचं साम्राज्य असं आपले भरपूर कचरा हजोरा हे सगळं मोठ्या प्रमाणात असतंय आणि असे पडीक जागा असल्यामुळं बलात्कारही झालं होतं। एका लहान बालिकेचा बलात्कार झाला होतं। असं अनेक वेळा इथं भांडणं असू दे आणि दारू प्यायचं प्रमाण म्हणा आणि इथं जुगार खेळतात, सट्टा लावतात, अनेक प्रकारचे 2 नंबरचे व्यवसाय या ठिकाणी होत आहे। इथं बाजूलाच पोलीस चौकी आहे आणि या ठिकाणी अनेक जण इथं म्हणजे तक्रार देऊनसुद्धा कोणाचं लक्ष नाही आहे इथं। आणि इथले लोकप्रतिनिधीसुद्धा म्हणजे इथलं कंपाऊंड बांधून घेणे, हे जय भवानी मैदान हा पूर्ण भवानी पेठेतले सर्व ठिकाणचे नागरिक या ठिकाणी वॉकिंग करायला आणि सकाळी तर कमीत कमी 150-200 क्रिकेटर युवक आपले क्रिकेट खेळायला येतात। असं मोठ्या प्रमाणात म्हणजे चांगलं मैदान असून याचं गैरसोय होत आहे या ठिकाणी। त्यामुळं मी विनंती करतो की महापालिकेनं आणि आपले पोलीस प्रशासनानं या ठिकाणी लक्ष द्यावं, लवकरात लवकर या ठिकाणी लक्ष देऊन यायचं आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी लक्ष देऊन लवकरात लवकर सुधारणे करून या ठिकाणचं जे काय व्यवसाय 2 नंबरनं चालला आहे तर म्हणजे प्यायचं असू दे आणि भांडणाचं असू दे आणि हे कचरा हे सगळं घाण्याचे साम्राज्य हे सगळं लवकर दूर व्हावं। जर हे लवकरात लवकर करण्यात आलं नाही तर आम्ही भवानी पेठेतले नागरिक सर्वजण मिळून या ठिकाणी महापालिकेवर आंदोलन काढू।